नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापूस उत्पादकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत कापूस विक्रीसाठी सुरू असलेली नोंदणी आता आणखी काही दिवसांसाठी वाढवण्यात आलेली आहे. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत कापूस शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार होती, परंतु शेतकरी बांधवांच्या आणि राज्य शासनाच्या विनंतीनुसार आता या नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणूनच सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी तात्काळ कपास किसान मोबाईल ॲपवर आपली स्वनोंदणी करावी. नोंदणी करून आपण आपला कापूस थेट भारतीय कपास निगम ला विकू शकता. किमान आधारभूत किमतीचा लाभ घेऊ शकता. तर कपास किसान मोबाईल ॲपवर नोंदणी करणे अगदी सोपे आहे. मोबाईलवर ॲप डाउनलोड करा, शेतकऱ्यांची माहिती भरा आणि नोंदणी पूर्ण करून घ्या. लक्षात ठेवा, नोंदणीची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे यंदा तुमच्या कापसाला खरी सुरक्षा फक्त हमीभावावरच मिळणार आहे. त्यामुळे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI कडे नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे. तर हमीभाव किती मिळेल? तर 8,110 लांब धाग्याचा कापूस, तर 7,710 रुपये मध्यम धाग्याचा कापूस. नोंदणी शेवट तारीख आहे 31 ऑक्टोबर 2025. नोंदणी कुठे कराल? तर कपास किसान ॲपवर तुम्हाला ही नोंदणी करून घ्यायची. तर कपास किसान ॲप डाउनलोड करा आणि आपला मोबाईल नंबर टाका, OTP भरा. त्यानंतर शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती, शेताची माहिती व गट क्रमांक तपशील, आधार, शेतकऱ्याचा फोटो आणि 7/12 PDF मध्ये अपलोड करा. त्यानंतर सबमिट करा आणि नोंदणी पूर्ण करून घ्या. तर कपास किसान ॲपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित नोंदणी करू शकता.